बक्षीस देताना पाहतो आपण मॅन ऑफ द मॅच कुछ मीठा हो जाए स्वीट साईनाथ राणे सर, किरण भोईर सर, प्रमोद भोईर सर आणि त्यानंतर पाहतोय आपण केक वामनजी भोईर यांच्या माध्यमातून. आणि लगेच आपण जाऊया इथे मात्र सामन्याकडे. सामन्याला सुरुवात होणार आहे. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना असेल दोन दिग्गज बलाढ्य संघादरम्यान. एकीकडे जर पाहिला आपण मुरबाड ग्रामीणचा एक दर्जेदार संघ माळीनगर, विपक्ष पाहतोय आपण पिंपळगाव. तर निश्चित पिंपळगावचे पोलीस पाटील आदरणीय मनोजजी लाटे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण दुसऱ्या फेरीतला हा सामना आहे म्हणून हा सामना 4 षटकाचा आहे. यानंतर दोन्ही संघांनी सुद्धा सज्ज राहायचं आहे. जो सामना होणार आहे यानंतर धानेवली विपक्ष टेंबरे अशी लढत पाहायला मिळेल. तर गोलंदाज सज्ज होतोय. राईटामोर 2 विकेट, सॉरी राऊंड 2 विकेट. पहिला चेंडू लॉ प्लेट फटका चाललाय आणि पहिला चेंडू ठोकलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पहिल्या चेंडूवर कुठल्याही प्रेम न दाखवता एक मोठा फटका खेळलाय आणि पहिल्या चेंडूवर योगेश नावाचा हा फलंदाज षटकाराने आपल्या डावाची सुरुवात करतोय. सुरेख सुरुवात पाहायला मिळाली. पाहतोय आपण योगेशच्या बॅटमधून कौ कॉर्नरच्या वरतून दूर असा निघून गेलाय षटकार. माळीनगर हा संघ नाणेफेक गमावल्यानंतर पाहतोय की प्रथम फलंदाजी करताना पिंपळगाव संघाच्या अगेन 4 षटकाचा सामना आहे. गोलंदाज सज्ज होतोय निलेश. अजून एक उंच 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 आणि लांबच लांब उतुंग ठोकलाय. अजून एक षटकार. उत्तुंग षटकार ठोकून एक धमाकेदार सुरुवात माळीनगर संघाच्या माध्यमातून. योगेश आक्रमण अटॅक करतोय प्रत्येक चेंडूवर. फायर. कृपया करून मैदानाच्या आतमध्ये कोणी बसायचं नाहीये. पडद्याच्या पाठीमाग आपण बसायचंय. सफल झाला युगचा फटका. यावेळेस मिळतील धावा पूर्ण त्या 4 म्हणजे चौकार. गेंदबाज के साथ खेल नहीं रहे बल्कि खिलवाड़ कर रहे बल्लेबाज योगेश. क्या खिलवाड़ का नज़ारा हम देख रहे हैं इस वक्त. काफी बेहतरीन बल्लेबाजी का नज़ारा. चमकीली धूप है लेकिन चमकती हुई बल्लेबाजी मालीनगर के ओपनर्स इस बीच योगेश के बल्ले से काफी बेहतरीन शॉट निकलते हुए. पहली 2 गेंदों पर 2 छक्के जड़ दिए. उसके बाद एक छोटी गेंद थी लेकिन उसको भी 4 रन के लिए भेज दिया स्कोर बाउंड्री के बाहर. सज्ज होते गोलंदाज यश पात्र. स्कोर ऑफ द विकेट कट. फटका फसतोय बॅकवर्ड पॉइंटला. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चांगलं झेल आणि पहिला फलंदाज इथं मात्र फेल. क्रिकेटचा हा स्टार सितारा A1 क्वालिटीचा खूप खूप लोकप्रिय खेळाडू मुरबाड तालुक्यातला छोट्या इथं मात्र फलंदाजी करण्यासाठी पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना. रेड कॅप डोक्यावर पाहतोय आपण. आणि सर्वात महत्त्वाचं उच्च शैक्षणिक क्षेत्रामध्ये इंजिनियर तो सुद्धा आहे. पण टेनिस क्रिकेटमध्ये काय एक मोठी छाप सोडलेली आहे तो छोट्या क्रमांक 3 वर.
आणि खास चंदूदादा राणे यांचे खास जवळचे मित्र आहेत. याच पता सुरेख फटका कव्हरच्या वरतून बंदुकीमधून गोळी ज्या प्रकारे निघते त्या प्रकारे चेंडू बॅटमधून निघालाय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. दमदार चौकार. फायर ब्रिगेडमध्ये काम करणारा हा सुनील नावाचा फलंदाज फायर करतोय आणि अतिशय चौफेर चौकार वसूल करतोय. पहिल्या चेंडूचा सामना करताना का वेगात फटका खेळला होता आणि काही सेकंदाच्या आतमध्ये चेंडू मात्र कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चिरून फाडून निघून गेले 4 धावेसाठी. धावसंख्या आता मात्र खूप वेगात पुढे सरकते ती 20 पहिल्या षटकामध्ये. 2 चेंडूवर 2 मोठे षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट आणि अजून एक चौकार. गोलंदाजी तर मात्र पाहतोय की निकेश याला दिवसा तारे दाखवताना माळीनगर संघाचे फलंदाज. मुरबाड तालुक्यातला नंबर 1 संघ का आहे हे दाखवताना माळीनगर संघाचे फलंदाज. याच पाहता ऑन द राईट अजून एक चांगला सुरेख फटका, पण याच पाहता प्लेसमेंट ठीक नाहीये. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक वायडी सुरू उभा होता, पण त्यापूर्वी मात्र सुनील 2 धावा अतिशय वेगात पूर्ण करतोय. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या पाहतोय आपण इथं मात्र 22 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात योगेश यांनी धमाकेदार केली, त्यानंतर मात्र सुनील डावाची सूत्रे आपल्या हातात घेतोय. 2 चेंडूमध्ये 6 या धावसंख्येवर नाबाद आहे आणि आता मात्र पाहतोय की छोट्या म्हणजे प्रमोद हा खेळपट्टीवर आहे. यानंतर लोकप्रिय अजून एक संघ भिवंडीत मुरबाड तालुका ग्रामीणचा जर पाहिला आपण आदर्श 11 धानिवली विपक्ष आपण पाहणार आहोत टेंबरे या दोन्ही संघादरम्यान. दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचे आहे. या 3 षटकानंतर टेंबरे विपक्ष धानिवली एक आयोजक संघ तर दुसरा पाहुणा संघ. यजमान आणि पाहुण्या या 2 संघामध्ये कडवी झुंज पाहायला मिळेल काय? पॅक क्राऊड, कारण की लोकल संघ आयोजक संघ जो पुढच्या सामन्यात खेळणार आहे. गोलंदाजीमध्ये दूर आणि त्या टोकाकडनं गोलंदाज सज्ज होतोय तो इथं मात्र निलेश. मला वाटतं की पहिल्या सामन्यातला हा खेळाडू मॅडमचा पुरस्कार घेतला होता निलेश लाटे, ज्याने 29 धावा, त्यानंतर मात्र गोलंदाजी सुद्धा अतिशय प्रतिम केली होती. म्हणजे या संघाचा A1 क्वालिटीचा हा ब्रँड ऑलराऊंडर यावेळेस मात्र समोर खूप कठीण अग्निपरीक्षा असेल, कारण की माळीनगर जर म्हटलं तर मुरबाड तालुक्यातला दादा संघ नंबर 1 वर संघ आहे. त्या सगळ्यांच्या अगेन्स्ट नंबर 1 फलंदाजाला कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पाहायचं आहे. क्षेत्ररक्षण जर विचार केला आपण पॉइंट शॉट थर्डमॅन एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये आणि फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये हे 4 खेळाडू सिंगल धावा रोखण्यासाठी आणि बाकीचे पूर्ण खेळाडू सीमेरेषे लगत. पहिला चेंडू फुल टॉस टर्न केले, चांगला फटका आहे अतिशय वेगात मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा दमदार तुफानी चौकार. गेंदबाज को पहिला आपण पुलचा फटका पाहिला आपण खडे अतिशय सुरेख फटका होता खाली क्षेत्रामध्ये. धावसंख्या आता मात्र 26. फुल टॉस शक्ती फटक्यामध्ये खूप अफाट आहे, पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. ओ माय गॉड, सोडले जेल. एका क्षणी वाटलं की जेव्हा बॅटमधून स्वीट व्हॉइस निघालं ह्या निश्चित लांगांच्या वरतून क्लिअर होईल, पण हवेचा वेग जर पाहिला आपण तर त्या हवेच्या वेगामध्ये चेंडू दबल्या गेलं आणि एक सोपं चान्स होता तिथं मात्र प्रमोद्याला बाद करण्यासाठी, पण जीवनदान मिळालंय प्रमोद्याला. यॉस कडक मिड विकेटच्या वरतून ठोकलंय अजून एक दमदार षटकार.
भालचंद्र फक्त एकच असं वाटते की माळीनगर संघाचे फलंदाज यांनी ठाणून आलेले की आम्ही खालून नाही खेळणार बाबा, आम्ही वरतूनच खेळणार आणि सातत्य दाखवते. काय चौफेर आणि धमाकेदार फटकेबाजी पाहायला मिळते. अजून एक षटकार म्हणजे या डावातला तिसरा षटकार आणि सुनीलच्या बॅटमधून पहिला. सुनील यांनी 3 चेंडूमध्ये 12, त्यानंतर योगेश यांनी 3 चेंडूमध्ये 16 आणि प्रमोद सुद्धा 2 चेंडूमध्ये 5. म्हणजे धावगती जर पाहिली आपण तब्बल 33. निलेश लाटे सज्ज होतोय दूर आणि त्या टोकाकडनं राईट द विकेट मारा करण्यासाठी. चांगला चेंडू वाईड यॉर्कर. अशा चेंडूची सुरुवात करावी लागेल, अशी चेंडूचा मारा करावा लागेल. अतिशय प्रतिम वाईड यॉर्कर चेंडू फेकला होता आणि मला वाटतं की पहिला चेंडू बीट निर्धाव एक विकेट. म्हणजे 2 चेंडू आतापर्यंत चांगले हाताळले गेले आणि बाकीच्या चेंडूवर 3 षटकार, 3 चौकार, 1 सिंगल आणि 1 डब्बल. निलेश लाटे सज्ज होताना राईट द विकेट. पात्र हेलिकॉप्टर उडवायचा होता पण व्यवस्थित टायमिंग करताना लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. इथे मात्र कंप्लीट करताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र 34. 4 षटकाचा सामना आहे म्हणून आक्रमण करणं गरजेचं आहे आणि इथून मात्र प्रत्येक फलंदाजाला पाहिलं नाही की पहिल्या चेंडूचं सामोरं जातोय की दुसऱ्या चेंडूचं. नॅचरल खेळ दाखवताना चौफेर फटकेबाजी पाहतोय आपण. याच पात्र ऑफ ड्राईव्ह चा फटका पाहतोय आपण. लॉंग ऑफ क्षेत्राकडे डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत फक्त आणि फक्त प्रमोद 1 सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नाणेफेक गमावल्यानंतर माळीनगर संघ प्रथम फलंदाजी करताना आदर्श ट्रॉफी 20, 21 आणि 22 मध्ये हा दुसरा दिवस आहे. पहिला सामना म्हणजे बाय होता, दुसऱ्या फेरीतला पहिलाच सामना आहे. त्या सामन्यात मध्ये चांगली दमदार सुरुवात. ही सरासरी जर कायम राहिली तर निश्चित हा संघ जवळपास 17चा आकडा पार करेल. नो डाऊट मित्रांनो, आपण या टुर्नामेंटसाठी जी खेळपट्टी आहे ना आणि ही खेळपट्टी कालपासून पाहतो की गोलंदाला कर्दनकाठ ठरलेली आहे आणि फलंदाला पोषक. या स्पीच क्युरेटर जर विचार केला आपण खूप अपाट परिश्रम याच्या माध्यमातून सातत्याने आम्ही उल्लेख करतोय आणि अजून काय दमदार खेळपट्टी आहे. दुसरा दिवस आहे आणि वरचा जो त्याचा मेन फ्रंट आहे ना तो अजून आहे. म्हणजे किती टणक खेळपट्टी ते मात्र बनवलेली आहे. पंढरी गुटे, त्यानंतर जसद गुटे, साई, भालचंद्र आणि मंगेश या सर्वांचं खूप मोलाचं योगदान आहे या विकेटमध्ये बनवण्यासाठी. त्याचा परिणाम पाहतोय की प्रत्येक फलंदाज मनसोक्तपणे फटकेबाजी करतात पण गोलंदाज कुठेतरी निराश असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. यज्ञेश सज्ज होताना पहिला चेंडू उडवलाय पण हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, पूर्ण वेळ आहे चेंडूवर जाण्याची. असं वाटते की आज खराब क्षेत्ररक्षण जास्त पाहतोय आपण. झेल सोडल्या गेलं, एक सोपं झेल असं वाटलं होतं की हा झेल टिपल्या जाईल. कौ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक पण मात्र 2 धावा अतिशय वेगात पूर्ण करताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहते पुढे सरकताना ती 38. 3 धावा 38. खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. तुम्ही जर प्रत्येक फलंदाजाला जीवदान दिलं तर त्याच संधीचं सोडणं ते करणारच आहे. कित्येक उदाहरणं देता येईल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा. याच पात्र पंच केले, चांगला फटका आहे. डीप कव्हर मधून चेंडू मात्र स्वीपर कव्हर कडे फरार होईल. सीमा पार, दमदार हा तुफानी चौकार. माळीनगर मुरबाड तालुक्यातला एक दादा संघ का आहे हे परत सिद्ध होताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नाणेफेक जरी गमावली असेल पण प्रथम फलंदाजी करताना 2.2 असा खेळ झालेला आहे आणि धावफलकावर पाहतोय आपण धावा त्या तब्बल 42. म्हणजे काय जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण. दबाव साफ दिसतोय गोलंदाज यांच्यावर कारण की पहिल्या 2 चेंडूवर 7 धावा खर्च करतोय. जवळपास असं वाटलं होतं की विकेट प्राप्त केलं होतं, थोडंसं निराश असेल. त्यानंतर चौकार
दिल्यानंतर, कारण की जर झेल टिपला असता तर विकेट प्राप्त झाला असता. यज्ञेश, चांगला चेंडू, असं वाटते की जवळपास उजाष्टीच्या बाहेरचा टप्पा आहे, वाईडचा इशारा येतोय. आणि कधी कधी असे चेंडू सुद्धा टाकला जातो वाईड ऑर्कर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये. उजाष्टीच्या खूपच बाहेरचा हा चेंडू होता. खूप मोठे खेळाडू आणि खूप चांगले पंच सुद्धा आहेत. वामन भोईर आपण यांना पाहतोय मेन पंच भूमिकेमध्ये. यॉस पात्र, उंच 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 आणि लांबच लांब, लांबच लांब षटकार. आमच्या कुठल्या तरी लाडक्या क्रिकेट रसिकांनी झेल टिपलेला आहे. आणि होय, झेल टिपलेला आहे त्यासाठी कलरफुल टी शर्ट देण्यात येत आहे. खेळाडूला नाही आहे, प्रेक्षक जर असेल तर आपण या. झेल जर आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांनी टिपला असेल तर टी शर्ट देण्यात येईल, खेळाडूला नाही आहे. यावेळेस पात्र काय घडले पाहिजे. बीट झाला होता फलंदाज, बीट झाला यष्टीरक्षक. चेंडूची लाईन कुठे आहे, वाईटचा इशारा येतोय, म्हणजे हा पंजा. धावसंख्येत भर पडते आता, मात्र पाहतोय खूप वेगात पुढे सरकताना धावा. जर धावपलकावर पाहिली आपण तर तब्बल 54 धावा, म्हणजे 30 षटक प्रगतीपथावर. आणि 50 आकडा बोलता बोलता बघता बघता पार केले. टाळ्याचा आवाज आपण ऐकतोय. ज्या प्रकारे 50 आकडा पार केलाय या संघाने. यावेळेस पाहता चांगला चेंडूवर टप्पापल्यानंतर थोडासा झपकन आतमध्ये येणारा चेंडू होता. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं आपण तर एक खराब गोलंदाजी, दुसऱ्या षटकामध्ये तीच क्रिया पाहिली. आणि त्यानंतर सतत तिसऱ्या षटकामध्ये तीच क्रिया चालू आहे, म्हणजे जो येतोय जो खातोय. यास पाहता सरळ फटका आहे बॅटनी, पण इथं मात्र प्लेसमेंट ठीक नाही आहे. लॉंग ऑफ बाउंड्रीला क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट होईल. संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 55. 55, लॉस ऑफ 1 विकेट्स. अतिशय चांगली दमदार फलंदाजी. आदर्श ट्रॉफी 2021-22 हा दुसरा दिवस आणि दुपारचं सत्र पाहतोय आपण. दुसऱ्या फेरीतला दिवसातला पहिला सामना. इथं मात्र रंगताना पिंपळगाव विपक्ष माळीनगर. एक चेंडू बाकी आहे षटकातला, एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. आमचे दोन्ही स्कोरर इथे सांगतायत आणि पंच सुद्धा सांगतात की एक चेंडू बाकी आहे. अति उत्साहामध्ये कधी कधी अशा घटना होतात. यावेळेस मात्र हा चेंडू चांगला आहे, चांगला चेंडू आहे. षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 55. जे आमचे लाडके मायबाप क्रिकेट रसिक आहेत, पडद्याच्या आतमध्ये बसले जे लहान मुलं आहेत, आणि एक आमचा काका पण बसलेला आहे. काका तुम्ही व्यासपीठावर या, तुमचं स्वागत आहे. जे लहान मुलं आहे आपण पडद्याच्या पाठीमागे जा. जे लहान मुलं आहेत त्याला आपण पाठीमागे जायचे आहे. एक संघमालक आदरणीय तानाजी लिहे यांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे. आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ती एक लीग खूप मोठी प्रसिद्ध आहे. पाहतो आपण ठाणे जिल्ह्यामध्ये MPL म्हणजे मुरबाड प्रीमियर लीग, त्या लीगचे एक संघमालक तानाजी लिहे साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी आयोजकाच्या माध्यमातून साहेब आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. गोलंदाज राकेश, एक युवा गोलंदाज पाहतोय 16 वर्षाचा, आणि पहिलाच काय सुरेख चेंडू हाताळलाय. ओ हो, जोरदार टाळ्या एकदा या गोलंदाजासाठी, राकेशसाठी. सुनील मनसोक्तपणे फटकेबाजी करत होता, पण त्याला माहीत पडलं की हा युवा गोलंदाज काय अतिशय एक चांगला वेगवान इन्स्विंग चेंडू टाकला होता. टप्पा पडल्यानंतर खूपच झपकणात येणारा हा चेंडू होता. फक्त 16 वर्षाचा हा टेनिस क्रिकेट गोलंदाज पाहतोय आपण. यावेळेस पात्रा फटका चांगला आहे, पण प्लेसमेंट ठीक नाहीये.
कव्हर क्षेत्राकडे चेंडू जातोय, फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र खर्च करतोय. दोन महान फलंदाज पाहतोय आपण राकेशच्या समोर आहे, पण पहिल्या दोन चेंडूपर्यंत तरी मात्र सुनील याला चकित केलेलं आहे. आणि आता मात्र समोर हार्ड हिटर क्रमांक 3 वरचा म्हणजे छोट्या म्हणजे प्रमोद खेळपट्टीवर आहे. कशा प्रकारे चेंडू असेल या युवा गोलंदाजाचा, राईट मोडतो विकेट. ओ सरळ बॅटनी स्टँड अँड डिलिव्हर, सुरेख फटका, सर्वात सुरक्षित सीमा पार चौकार. ती पाहतोय आपण 60 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये अतिशय सुरेख फटका पाहिला आपण सरळ बॅटनी गोलंदाजाच्या डोक्यावरतून साईड स्क्रीन कडे जाणारा चौकार होता. यॉस पात्र हवेत आहे पण कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. सुरेख फटका परत आणि चेंडू मात्र स्वीपर कव्हर कडे क्षेत्ररक्षण केले जाते आणि तोपर्यंत मात्र या 2 धावा कंप्लीट करतोय फलंदाज प्रमोद. संघात धावसंख्या 62. पण आतापर्यंत मी तर म्हणेन की अजून चांगलं षटक आहे, कारण की पहिल्या 4 चेंडूवर फक्त 7 धावा आणि पहिल्या 3 षटकामध्ये प्रत्येक षटकामध्ये जवळपास 15च्या पेक्षा जास्त धावा खर्च केल्या होत्या. विकेट की मात्र षटकार की चौकार बाकीत करणं कठीण आहे, पण गोलंदाज अतिशय चांगला आहे. परत एक चांगला लेंदूरचा चेंडू होता, फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र चेंडूवर खर्च करेल. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या 63. अतिशय प्रतिम षटक. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च करतोय राकेश. अंतिम चेंडू यॉर्कर, वाईड यॉर्कर की मात्र ब्लॉक होल. यावेळेस पात्र हवेत आहे. परत चांगला चेंडू टपापल्यानंतर थोडासा बाहेर, बोट फिरवली होती चेंडूवर. धीम्या गतीचा फसवा चेंडू आणि याचबरोबर फक्त एक चांगल्या षटकाची समाप्ती. कौतुक करावं लागेल या छोट्या युवा गोलंदाज ज्या प्रकारे हा षटक हाताळलाय. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा पाहतोय आपण 64 आणि 65 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलंय. तर नाणेफेक होणार आहे. आदर्श दानिवली विपक्ष पाहतोय आपण यानंतर टेंबरे संघादरम्यान. तर नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये सज्ज असेल माझे सहकारी समालोचक दीपक. टेंबरे संघाचा कर्णधार आपण लगेच यायचे. टेंबरे संघाचा संगणक हॅलो. टेंबरे संघाचा कर्णधार नाणेफेकी करता टॉस बॉक्समध्ये येण्याची कृपा करावी. टेंबरे संघाचा कर्णधार कर्णधार आपल्याला शेवटची सूचना आहे की आपण लगेच या. तर दोन्ही संघाचे कर्णधार यायचे आहे. टेंबरे संघाचा कर्णधार आलेला आहे. स्वागत आहे दादा आपलं. आणि माझ्यासोबत जॉईंट होताना आदर्श 11 दानिवली संघाचा संगणक वामन भोईर. स्वागत मनपूर्वक. मी आदरणीय रघुनाथ भोईर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण एक अतिशय महत्त्वपूर्ण लढतीचं नाणेफेक करायचे आहे. सर्वप्रथम दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. दोन्ही संघ मुरबाड तालुका ग्रामीणचे एक मोठे संघ आहेत. आदरणीय रघुनाथ भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. हे पाहू शकता आपण टॉस करताना छापा. तर नाणेफेक झालेले आहे.
तर डिसिजन पेंडिंग आहे, त्याच्यामुळे आपण ओपनिंग जास्त काही घेणार नाही आहे. खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघाला. तर लगेच सामन्याला सुरुवात होईल. तर टॉस बॉक्समध्ये तिथं मात्र माझे सहकारी समालोचक सज्ज होईल, ज्यांनी अतिशय सुरेख समालोचन आज केलेलं आहे. हॅलो, दीपक बिराडे जिथे असतील त्याने कॉमेंट्री बॉक्समध्ये येण्याची कृपा करावी. तर अनेक अनेक धन्यवाद दीपक बिराडे. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण जो टार्गेट तिथं मात्र सेट केलेलं आहे, खूप मोठं टार्गेट आहे. पण क्रिकेटमध्ये मोठं आणि छोटं म्हणता येत नाही आहे. जवळपास 65 धावाचं टार्गेट आहे, कारण की धावफलकावर 64 धावा होते आणि 65 धावाचं टार्गेट आहे. प्रति षटकामागे जर सरासरी पाहिली तर सरासरी खूप मोठी आहे इथून हा सामना जिंकण्यासाठी. आणि प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल, कारण की मुरबाड तालुक्यातला नंबर 1 दादा संघ पाहतोय आपण इथं मात्र माळीनगर, आणि त्याचाच सोबत पिंपळगाव हा सुद्धा एक खूप मोठा संघ आहे. तर सामन्याला सुरुवात होईल. तर आपण ऐकूया. इथं मात्र आजच्या दिवसामध्ये माझे खास मित्र सुद्धा बनलेले आहेत. 65 धावाचं टार्गेट आहे. तर यापुढील लढतीचा नाणेफेकचा कौल जिंकलाय टेंबरे टीमच्या कर्णधाराने निर्णय स्वीकारला क्षेत्ररक्षणाचा. दोन्ही संघांना रेडी राहा. 65 टू विन. 65 धाब्याचं लक्ष 4 ओव्हरमध्ये. वाजी स्पोर्ट पिंपळगावच्या विरुद्ध खेळत अलीनगर टीमनं ठेवलं. बॉलिंग ट्रॅकवर प्रशांत. पहिलाच बॉल फुल लेंथ, भन्नाट वेग, जबरदस्त गती, ॲक्युरेसी आणि कंट्रोलसाठी ओळखला जातो हा गोलंदाज, ज्याच्याकडे प्रचंड क्षमता आणि दाहक वेग आहे. आणि त्या वेगाचा परिचय पहिल्याच बॉलवरती देत असताना बॅटिंग चांगली राहिली पहिल्या इनिंगमध्ये. स्टार्टअप चांगला मिळाला मालीनगर टीमला आणि नितांत गरज आहे 65 धाब्याच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना त्यात सुरुवातीची वाजी स्पोर्ट्स पिंपळगावला. ऑनसाइड स्वीप करण्याचा प्रयत्न मिस्ट्रामिंग, फिल्डर पोहोचतो डीप मधून मिडविकेटच्या दरम्यान आणि जेल फिनिश. वॉटर रनिंग कॅच, क्षेत्रक्षणाचा बहारदार नजर आणणाऱ्या ठिकाणी. आणि हा पहिला धक्का पोहोचत असताना सुहासनं टिपलाय झेल आणि ते संपलाय फलंदाजाचा खेळ. प्रवीण पवार ऑन नॉन स्ट्रायकिंग एंड तिसऱ्या नंबरवरती खेळपट्टीकडे पोहोचलेत. स्ट्रायकिंग एंडला यज्ञेश. फुल लेंथ होता, आडवा बॅटनं स्लॉक स्वीप केलाय. फिल्डर आहे डीपमध्ये, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर मिसफील झाले आणि त्यानंतर हा बॉल थांबणार नाही. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि हा फास्ट अँड फ्युरियस चौकार आता येतोय. पासष्ट धाब्याचं लक्ष, भलं मोठं आव्हान. 4 षटकांची लढत आपण पाहतोय. रिक्वायर्ड रन रेट अजूनही 17.14 ऑन साइडला आपण पुल केला. फिल्डर जज करतोय, जाळं विणलं होतं, ट्रॅप विणलं होतं यज्ञेशसाठी आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलं यज्ञेशला. 1 ओव्हर विकेट डाऊन. हा दुसरा धक्का पोहोचतोय वाजी स्पोर्ट्स पिंपळगाव टीमला फलंदाज बाद.
चौकाराने हे धावफलक पोहोचत असताना स्कोरबोर्डवर 9 वर. ऑन साइडला वळवलाय, जबरदस्त टायमिंग आणि हा बॉल निघून चालला युवराज सिंग स्ट्रँडच्या वरून सीमारेषेच्या बाहेर येणारा हा वेलकम षटकार. दोन बॉलमध्ये 10 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन, 500चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचलेत निखिल, ज्याने आतापर्यंत बॉलचा सामना केला नाही आहे. 15 धावा पहिल्या षटकाच्या अंती 2 विकेट गमावल्यानंतर संघ वायजी स्पोर्ट्स पिंपलगाव मॅचमध्ये इक्वेशन आता बॅलन्स राहिलं. येणारे बॉल शिल्लक आहेत 18, अर्थातच 3 षटकं आणि 3 षटकांमध्ये अजूनही करायचे आहेत 50 धावा. 16.67 धाब्याची धावगती प्रति 3 षटकांमागे मेंटेन करायचे. खेळत असताना मालीनगर टीमच्या विरुद्ध दुसरं षटक. बॉलिंग ट्रॅकवर टीम का ट्रम्प कार्ड सध्याच्या घडीला जनरल ऑलराऊंडर म्हणून ज्यांना भरपूर चांगला खेळ आतापर्यंत या अंगामध्ये दाखवला आहे, सुनील भंडारी तयार होत असताना फुलटॉस होता, दिशा देण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि इथे झेल टिपलाय. चुकीचं कम्युनिकेशन झालं, फलंदाजाला व्यवस्थित स्ट्रोक सिलेक्शन करता आलं नाही आणि शॉट थर्डमॅनला तिथे हा झेल टिपलाय. निखिल बॅक टू द पॅव्हिलियन. हा पोहोचतोय धक्का तिसरा वायजी स्पोर्ट्स पिंपलगाव क्रिकेट संघाला. डीजे कल्पेश करावं इतकं कौतुक कमी आजच्या दिवसामध्ये सातत्यानं पाहिलं तर. क्रिकेट विथ म्युझिक प्रेक्षक वर्गाला देखील क्रिकेटसोबत संगीताची मेजवानी, हा संगीतमय मैफिलीचा नजराणा पोहोचवत असताना मनपूर्वक आभार. पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी करत असताना सुनील भंडारी, चांगला झेल टिपला ऋषीनं. स्विंग अँड मिस, लाईन इथे चांगले परफेक्ट गुड लेंथवर पिच झाल्यानंतर बॉल थोडासा एक्स्ट्रा बाउन्स घेतो आणि पाठीमागे विकेट किपरच्या भूमिकेत पाहतोय आपण प्रमोद मालीला. रन मशीन ऑफ टीम मालीनगर. हा बॉल आपल्या हातामध्ये कैद करत असताना 1 मोर डॉट. 15 सिरावलेले हे धावफलक. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये आता देखील केले परिवर्तन. मिड विकेटला फिल्डर पोहोचला बॉलच्या खाली आणि हा झेल टिपलाय. अजून एक धक्का लागतोय बॅटिंग करणाऱ्या वायजी स्पोर्ट्स पिंपलगाव टीमला. फलंदाज होते बाद. ही दुसरी सफलता सुनील भंडारी करता तर सांघिक हे चौथं सुयश मालीनगर टीम करता. 15ला 4 लॉस अशा स्थितीमध्ये सध्याच्या घडीला पाहतोय आपण वायजी स्पोर्ट्स पिंपलगाव टीमला. टीमचे कॅप्टन आता खेळपट्टीकडे येणार. बॅटिंग काउंटर नंबर 6, 6व्या नंबरवरती निलेश घरत. स्ट्रायकिंग एंडला असतील प्रवीण, ज्यांच्या बॅटमधून 10 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन. डाव सावरायला हवा, पार्टनरशिप आवश्यकता आहे, धावा देखील वेगाने येणं गरजेचं आहे. दोन्ही बॉल स्लोवर वन लोवो फुलटॉस पद्धतीचे आणि दोन्ही बॉलवरती सुयश सुनील भंडारी करता. स्विच अटेम्प्ट केला आहे, रिव्हर्स फुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. स्टिकरवरती चेंडू आदळतोय. दुसऱ्या धावाची संधी डीपमध्ये बॅकवर्ड पॉईंटला चित्र चेंडूला कव्हर करतोय आणि वेगाने येतात या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. व्हेरी मच कॉन्फिडंट बिटवीन द विकेट. अप्रतिम कम्युनिकेशन झालं दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान आणि वेगाने या 2 धावा आता कंप्लीट करत असताना टीमची टोटल पुढे नेऊन ठेवतात स्कोरबोर्डवर या 2 धाव्याच्या साथीनं 17 चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, फिंगर मोल्ड केले या बॉलवरती, बोटो विखुरली. बॉलला दोन्ही बाजून वळवण्यामध्ये वाकबगार आहे सुनील भंडारी आणि त्याचबरोबर गतीमध्ये सातत्याने तो परिवर्तन करत असताना इकॉनॉमिकल स्पेल फ्रॉम सुनील भंडारी. 5 बॉल आतापर्यंत टाकून झाले, 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये, 2 फलंदाजांना बाद देखील केला आणि 2च धावा. किफायती इकॉनॉमिकल बॉलिंग.
फुल लेंथ होता मिस्टर हॅमिंग स्ट्रोक कॉटन बॉलची संधी नाकारता येत नाही आणि संधीचं सोनं एससीडीज तिसरी सफलता षटकातील मिळते सुनील भंडारीला. असताना या मॅच मध्ये संघ मालीनगर 2 षटकांचा खेळ संपतोय. 17ला 5 लॉस अशा स्थितीमध्ये टीम वायजी स्पोर्ट्स पिंपळगाव कॅप्टन बॅक टू द बाउलेन. बारा बॉल अजूनही 48 धावेची आवश्यकता. तिसरे षटक टाकण्याकरता त्यात प्रमोद माळी अ जनरल ऑलराऊंडर प्लेयर फ्रॉम टीम मालीनगर. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ मालीनगर नेहमीच अव्वल दर्जाचं क्रिकेट या हंगामामध्ये त्यांच्या माध्यमातून. 12 बॉल 48 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला पोहोचतात ज्युनियर निलेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत निलेश गायकवाड. लोवर फुल टॉस होता विषयमध्ये डान्सिंग डाऊन टू विकेट. संधी नाहीये दोन्ही फिल्डरला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध बॉल चिरत चाललाय सीमारेषा. हा चौकार. चौकारानं आता हे धावफलक पोहोचे पुढे 21-21 वर. 11 बॉल अजूनही 44 धाब्याची आवश्यकता. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. फिरकेच्या जाल्यामध्ये अडकवले स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅट्समन निलेश घरतला. प्रमोद माळीनं त्याला ठाऊके या मॅचमध्ये आता भरपूर मोठा संघर्ष करायचा आहे त्यामुळे प्रेशर आहे बॅटिंग टीमवरती आणि तो प्रेशर आता वाढवण्याचा प्रयत्न हुक केला. स्कोर लेगला क्षेत्ररक्षक आदी गोरे कॅप्टन ऑफ टीम डाऊन दी बॉल आणि टिपला सुंदर झेल. पोहोचला हा धक्का 6वा वायजी स्पोर्ट्स पिंपळगाव क्रिकेट संघाला. सध्याच्या घडीला खेळपट्टीकडे पोहोचतायत. वेगाने येणाऱ्या वाऱ्याच्या झोकानं पत्त्याचा बंगल्याचा डाव जसा कोसळावा तसा सध्याच्या घडीला फलंदाजीचा क्रम कोसळताना टीम वायजी स्पोर्ट्स पिंपळगाव क्रिकेट संघाचा पहिल्या मॅचमध्ये एखादी विजय आणि त्यानंतर आता सध्याच्या घडीला प्रेशराइज क्रिकेट मैदानामध्ये. फुल लेंथ होता संधी नाहीये. बॉल थोडीशी फिरकी घेतोय आणि सरळ निघून चाललाय त्यांच्या पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये. 1 मोर डॉट. वेगाबरोबर दोन्ही बाजूला बॉल वळवण्यामध्ये वाकबगार असलेला प्रमोद माली. हे तिसरं षटक. पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न. संधी आहे विकेट किपरला अस्थिसित करण्याचा येण्यासाठी. संधीचं सोनं. अजून एक धक्का बसतोय वायजी स्पोर्ट्स पिंपळगाव क्रिकेट संघाला आणि हा धक्का पोहोचतोय सध्याच्या घडीला 7वा. अप्रतिम राहिली. योगेश असतील त्यानंतर सुनील असतील स्पेशली 26 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन. त्यानंतर प्रमोदचं देखील 15 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन. बॉलिंग डिपार्टमेंट देखील मध्ये दर्जेदार कामगिरी. प्रशांत माळीच्या 2 सफलता. त्यानंतर सुनील भंडारीचं षटक. दुसरं 3 विकेटचं 2 धाबा देत असताना चौथ्या आणि निर्णायक आपण पाहतोय तर षटकाचा अजूनही विलंब यायचा आहे. 7 बॉल अजूनही 44 धाब्याची आवश्यकता. प्रमोद मालीचं हे षटक तिसरं. स्टील 1 टू गो. लाईन येते चांगले. स्विंग अँड मिस. डॉट बॉलनं आता हे षटक समाप्त होत आहे मैदानामध्ये. सध्याच्या घडीला तिसरं. मॅच आता आवाक्याच्या बाहेर. बॉल शिल्लक आहेत 6 आणि धावा करायच्यात 44. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे आणि त्यांना फाईट करेल यजमान संघ आदर्श 11 धानिवली. दोन्ही टीम रेडी राहायचं. आपण यापुढील लढती करता. 6 बॉल 44 धावेची आवश्यकता. थोडं स्पीडअप करा इनिंग. टीम माळीनगर अवित येत आहेत अंतिम आणि अखेरचं षटक टाकण्याकरता. सुदर्शन आगे यस विनंती असेल आपण देखील संपर्क साधा.
ज्यांच्या सुवाच्य अक्षराने हे धावफलक या स्पर्धेमध्ये सजवलं जाते. स्कोररची महत्त्वाची भूमिका, अमन बॅकबोन इन बिहाइंड ऑफ कॉमेंटेटर. पहिलाच बॉल फुलटॉस होता, टायमिंग होत नाही. मोठ्या स्ट्रोकची, परंतु ही संधी आता इथे गमावली आहे. 5 बॉल 44 धावेची आवश्यकता. विषयमध्ये डान्सिंग डाऊन द विकेट, वाईडिश लॉंग ऑनला झेलची संधी आणि ते संधीचं सोनं. 8वा धक्का पोहोचत असताना आता निकेश लाटे देखील होतोय बाद. टेलिंडर सध्याच्या घडीला मैदानाकडे मार्गस्थ होताना आपण पाहतोय. अगदी ऑल आउटचं संकट आता येऊन ठेपले वाजे स्पोर्ट्स पिंपलगाव टीमवर. पहिल्या मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी तिन्ही डिपार्टमेंटमध्ये. त्यानंतर मालीनगर टीमच्या विरुद्ध जो मानसिक दबाव होता ना, तो दबाव इथे झेलण्यामध्ये असमर्थ राहिला आहे संघ वाजे स्पोर्ट्स पिंपलगाव. 4 बॉल 44ची आवश्यकता. 2 विकेट बॅलन्स, स्विंग आहे, ऑफ ब्रेक आहे. टप्पा पडल्यानंतर उजव्या हाताच्या बॅट्समनसाठी हा बॉल कट होत असताना थोडीशी हरकत करून निघून येतो यष्ट्यांचा पाठीमागे प्रमोद माळीच्या हातामध्ये हा डॉट बॉल. थांबून हुक करण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या फिल्डरच्या पाठीमागे अगदी हा चेंडू निघून येतो. अगदी लॉंग स्टॉप रिझनला श्याम माळी यांच्या आवाक्याच्या बाहेर. अगदी उशिरा येतोय हा स्ट्रोक, परंतु 4 धाबेनं आता हे धावफलक पोहोचत असताना पुढे 25 वर 2 बॉल अजूनही 40 धाब्याची आवश्यकता. इंटरेस्ट कमी झाला या मॅचचा. एंटरटेनमेंट हवं होतं प्रेक्षक वर्गाला, तशा पद्धतीनं एंटरटेन होत नाहीये. पहिल्या इनिंगमध्ये धावांची लयलूट, तर दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला हा धावसंख्येचा दुष्काळ सध्याच्या घडीला खेळपट्टीकडे पाहायला मिळतोय. औपचारिकता फक्त शिल्लक. 1 बॉल 39 धाब्याची आवश्यकता. फुलर लेंथ लाईन जबरदस्त आणि हा सामना इथे विजयी झाले टीम माळीनगर. वेल प्ले बॉयज अँड हार्ड लक टीम वाजे स्पोर्ट्स पिंपलगाव. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करूयात. पहिल्या इनिंगमध्ये ज्यांना बॅटिंग करत असताना धुवाधार 26 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि बॉलिंग डिपार्टमेंटमधील देखील 30 धार, त्याच पद्धतीचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला ॲज अ जनरल ऑलराऊंडर म्हणून ज्यांना अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन करून या